जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। देशभरातील सर्वसामान्यांसाठी मोठी आणि ऐतिहासिक बातमी आहे। जीएसटी काउन्सिलने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांमुळे आपल्या घर खर्चाला आता दिलासा मिळणार आहे। चला तर पाहूया कोणते बदल झाले आहेत आणि त्याचा आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार आहे। 3 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या निर्णयाची घोषणा केली। येत्या 22 सप्टेंबर पासून म्हणजेच घटस्थापनेपासून देशात वस्तू आणि सेवांवर नवीन कर प्रणाली लागू होणार आहे। यात मुख्यतः 2च कर दर असतील, 5% आणि 18%। सर्वात मोठा दिलासा म्हणजे दूध, पनीर, पराठा, चपाती आणि शालेय साहित्यावरून जीएसटी पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे। म्हणजे या वस्तू आता पूर्णपणे करमुक्त झाल्या आहेत। फक्त एवढंच नाही तर कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर वापरली जाणारी 33 महत्त्वाची औषधे देखील आता 0 कर श्रेणीत आली आहेत। त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। यंदाच्या दसरा दिवाळीत ग्राहकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे सिमेंट, टीव्ही, फ्रीज, एसी आणि वाहनं स्वस्त होणार आहेत। परंतु यातील सुटे भाग मात्र 18% कराखाली राहतील। त्याचबरोबर चॉकलेट, पास्ता, नमकीन, सॉस, बटर आणि तूप यांसारख्या वस्तूंवरील कर 12 किंवा 18% थेट 5% आणण्यात आला आहे। म्हणजे या वस्तू देखील आता अधिक स्वस्त होणार आहेत। पण काही वस्तूंवर कर मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे। विशेषतः सिगारेट आणि पान मसाल्यावर तब्बल 40% कर लावण्यात आला आहे। म्हणजे या वस्तू आता आणखीनच महाग होणार आहेत। या निर्णयामध्ये राज्यांचाही सहभाग होता। बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सांगितले की सर्व राज्यांनी एकमताने या कर दरात बदल करण्यात सहमती दर्शवली आहे। नवीन कर प्रणालीमुळे सरकारच्या तिजोरीत अंदाजे 48,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल जमा होईल, असा अंदाज महसूल सचिव अजय श्रीवास्तव यांनी वर्तवला आहे। शिवाय ही व्यवस्था आर्थिकदृष्ट्या शाश्वत ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। म्हणजे एकूणच काय तर सणासुदीच्या दिवसात आता ग्राहकांना दिलासा मिळणार आहे। आवश्यक वस्तू स्वस्त होतील, पण सिगारेट आणि पान मसाला महाग होतील आणि औषधांवरील कर 0 झाल्याने लाखो रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। हा जीएसटी काउन्सिलचा ऐतिहासिक निर्णय अर्थव्यवस्थेला नवा बूस्ट देणार आहे, यात शंका नाही। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज। जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची।